नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे एका अद्भुत प्रवासात। हा आहे केविन मिसल लिखित नरसिंह या महाअवतार त्रयीच्या पहिल्या भागाचा सारांश। ही कथा आहे श्रद्धेची, संघर्षाची, सुडाची आणि एका योद्ध्याच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयाची। नरसिंह, जो एकेकाळी रणांगणात गाजलेला पराक्रमी योद्धा होता, आता मात्र तो आपला भूतकाळ विसरून एका छोट्याशा गावात वैद्य म्हणून शांत आयुष्य जगत असतो। त्याचा निर्धार स्पष्ट असतो, आता पुन्हा कधीही शस्त्र हातात घ्यायचं नाही। तो फक्त लोकांचे प्राण वाचवतो, जखमा भरून काढतो, पण युद्धाला कायमचा निरोप देतो। पण नियतीला त्याचं शांत जीवन मान्य नसतं। जेव्हा संकट दारात उभं राहतं, तेव्हा नरसिंहासमोर एकच प्रश्न उभा राहतो, शांतता टिकवायची की धर्मरक्षणासाठी पुन्हा रणांगण गाजवायचं। प्रल्हाद। दरम्यान काश्यपुरीत राज्य करतो एक तरुण राजा प्रल्हाद। तो आहे भगवान विष्णूंचा परमभक्त। त्याचं मन भक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे, पण राजा म्हणून त्याला जबाबदारी सांभाळावी लागते। त्याच्या वडिलांनी असुर सम्राट हिरण्यकश्यपाने लोकांवर अत्याचार करून क्रूर परंपरा लादली होती। आता प्रल्हादाला ठरवावं लागतं, वडिलांचा वारसा चालवायचा की सत्य आणि धर्माचं रक्षण करायचं। हा आहे प्रल्हादाचा मोठा संघर्ष, भक्ती विरुद्ध कर्तव्य। हिरण्यकश्यप। आणि आता कथेत प्रवेश होतो असुर सम्राट हिरण्यकश्यपाचा। आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे तो दुःखाने आणि रागाने पेटलेला आहे। त्याची महत्वाकांक्षा फक्त राज्य मिळवण्याची नाही, तर संपूर्ण जग जिंकण्याची आहे। तो भीषण तपस्या करतो, धोकादायक परीक्षांना सामोरं जातो, फक्त एकच ध्येय नजरेसमोर ठेवून, ब्रह्मास्त्र मिळवणं। त्याच्या नजरेत सूड आहे आणि मनात एकच विषय, मी देवांपेक्षाही वरचा सिद्ध होणार। अशा रीतीने या तीन वेगवेगळ्या प्रवाहांची कथा, नरसिंहाचा अंतर्गत संघर्ष, प्रल्हादाची भक्ती आणि कर्तव्याचा प्रवास आणि हिरण्यकश्यपाचा सूड आणि सामर्थ्याचा ध्यास, ही सगळी पात्र एकमेकांना छेद देतात, एकमेकांवर परिणाम करतात आणि अखेरीस आपल्याला दाखवतात धर्म आणि अधर्म यामधला शाश्वत संघर्ष। एकंदरीत केविन मिसल यांनी लिहिलेले नरसिंह हे फक्त एक पौराणिक पुस्तक नाही, तर ती आहे मानवी भावनांची कथा, शक्तीची, श्रद्धेची, सुडाची आणि त्यागाची। नरसिंह, प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप ही तिन्ही पात्र आपल्याला शिकवतात की खरं सामर्थ्य केवळ शस्त्रात नसतं, तर श्रद्धा, निर्णय आणि धैर्य यात असतं। आणि म्हणूनच नरसिंह आपल्याला नवी दृष्टी देतो, जुनी कथा पण अगदी नवीन भावनेतून। तर मित्रमैत्रिणींनो, हा होता नरसिंह या पुस्तकाचा सारांश। जर तुम्हाला अशा पौराणिक, प्रेरणादायी आणि थरारक कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।